गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढलाय। नाशिकचा पारा 8 अंशांवर गेला असून वाऱ्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे। त्यामुळे नाशिककरांना पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतोय। नाशिकच्या निफाडचा पारा देखील पुन्हा 5 अंशांवर आलाय आणि त्यामुळे वाढत्या थंडीचा परिणाम नाशिककरांच्या दिनचर्येवरही पाहायला मिळतोय। याशिवाय नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या निवृत्तीनाथ महाराज यात्रेसाठी राज्यभरातून शहरात मुक्कामासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे देखील या कडाक्याच्या थंडीमुळे मोठे हाल होताना दिसतायत। गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचे मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये पुनरागमन झालंय। उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली असून निफाडच्या तापमानात मोठी घट होऊन पारा 6.2 अंशांपर्यंत घसरलाय। या मोसमामध्ये नाशिकच्या निफाडची सर्वाधिक थंड हवेचं ठिकाण म्हणून नोंद होऊ लागली आहे। मालेगावचा पारा 8 तर मनमाडचा पारा 9 अंश सेल्सिअस आहे। बोचरी थंडीपासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत। वाढत्या थंडीचा फटका द्राक्ष बागांना बसण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत। वर्ध्यामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी गारपीट होऊन पाऊस पडला होता। यानंतर वातावरणात चांगलाच गारठा पसरलाय। वर्ध्याचं तापमान 9 अंशांवर आलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिक स्वेटर घालूनच बाहेर पडताना दिसतायत। यानंतर पुण्यातली एक ब्रेकिंग बातमी आहे। पुण्यामध्ये काल रात्री अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोसावी वस्तीमध्ये खून करण्यात आलेला आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। पुण्यातील नवीन वर्षामध्ये खुनांचं सत्र सुरूच असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आहेत। वैभव, संदीप, पुण्यातलं खुनाचं सत्र जे आहे ते या नवीन वर्षामध्ये काही केलं थांबायला तयार नाहीये। काल रात्री पुण्यातल्या गोसावी वस्तीमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाचा अत्यंत निर्घृण अशा पद्धतीने खून करण्यात आला। त्याचं शिर जे ते धडावेगळं करण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या एकूण प्रकरणानंतर अलंकार पोलीस ठाण्याचे पोलीस जे ते घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर पुढची कारवाई जी आहे ती त्यांनी सुरू केली। मात्र या नवीन वर्षामध्ये पहिल्या महिन्यातला हा साधारणपणे 15वा खून आहे। त्यामुळे शहरात रस्त्यांवरती जी कायदा सुव्यवस्थेची कमी दिसते त्याचं नेमकं कारण काय हे आता पोलिसांना पाहणं जास्त महत्वाचं आहे। याचं कारण रस्त्यावरती जे गुन्हे घडतात त्याला अटकाव पोलीस करू शकत नाहीत आणि त्याच्यातूनच या वैयक्तिक वादातून थेट खुनापर्यंत जाण्याच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर घडताना पाहायला मिळतात। अगदी धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते वसईमध्ये चिंचोटी भागामध्ये मंडप डेकोरेटर्सच्या गोडाऊनला आग लागली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यात आलं। रात्री 3च्या सुमारास ही आग लागली होती। आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, काय सांगाल याबद्दल? संदीप, पहाटे 3च्या सुमारास ही आग लागलेली आहे। हे जे मंडप डेकोरेटर असतात त्यांच्या या गोडाऊनला ही आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये त्यांचं संपूर्ण सामान जळून खाक झालेलं आहे। या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात आगीचं हे नोंद करण्यात आलेली आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या जवानांनी तब्बल 6 वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणलेली आहे। अगदी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।